महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजचा हा अपडेट आहे, नवीन वॅकन्सी आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरता एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे स्पेस सेंटरमध्ये काम करण्याची. म्हणजेच इस्रोच्या अंडरमध्ये पुन्हा SAC येते, म्हणजेच काय, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर. आता ते नेमकं त्याच्यात काय काय दिलेलं आहे आणि काय काय इम्पॉर्टंट आहे त्या सर्व माहिती आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. तर आता ही जी वॅकन्सी आहे, तर वॅकन्सी मी सांगितलं म्हणजे याच्यापूर्वी इस्रोची एक वॅकन्सी गेलेली आहे. ठीक आहे, ते साराभाई सेंटरची होती. आता ही कशाची आहे, स्पेस ॲप्लिकेशन सेंटरची भरती आहे. ठीक आहे. आणि ITI साठी टेक्निशियन B ची पोस्ट आहे. त्याच्यात क्वालिफिकेशन 10th प्लस IT आहे. पुन्हा बऱ्याचशा डिटेल आहे ते तर सांगतो. टेक्निशियन B ची पोस्ट आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, केमिकल प्लांट म्हणजे लायब्ररी असिस्टंट आहे, ITSM आणि RAC एवढे ट्रेड त्याच्यामध्ये इलिजिबल आहेत. एकूण 54 पोस्ट आहे आणि जे लोकेशन आहे ते आहे अहमदाबाद. आता याच्यामध्ये पुन्हा काय काय दिलेलं आहे, महत्त्वाच्या तारखा ते सर्व सांगतो. पण अप्लाय करण्याकरता किंवा डिटेल ॲडव्हर्टाईज करता आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे किंवा व्हॉट्सअपचं चॅनल आहे. तुम्हाला जे सोयीस्कर पडते त्या चॅनलला जॉईन होऊन जा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायच्या लिंक पण मिळून जाईल आणि तिथनं तुम्ही ॲडव्हर्टाईज पण पूर्ण डिटेलमध्ये वाचू शकता. ठीक आहे. आता बघा काय काय दिलेलं आहे ते सर्व मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. बघा, कुठची वॅकन्सी आहे, इस्रोच्या अंडरमध्ये काय येते, SAC येते. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे स्टेशन आहेत. इथं आहे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, म्हणजे फक्त इथं स्पेससाठी लागणाऱ्या ज्या ॲप्लिकेशन्स आहेत त्या सर्व बनवलेल्या जातं. तर ते सेंटर आहे SAC असं त्याचं नाव आहे, हा त्याचा लोगो आहे. ठीक आहे. कुठं आहे, लोकेशन अहमदाबाद आहे. आणि जे सुरुवात ॲप्लिकेशन झाली आहे 24 ऑक्टोबरपासून. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते ट्रेड इलिजिबल आहे आणि त्याच्यासाठी नेमकं क्वालिफिकेशन काय लागते. मी थंबनेलवरतीच तुम्ही वाचलेलं आहे की ITI वाले विद्यार्थी इलिजिबल आहे. ट्रेड आता बघाल तुम्ही इथं ट्रेडचे नावं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता प्रत्येक शब्द मी डिटेलमध्ये वाचणार नाही कारण की तुम्ही वाचू शकता. जे फक्त इम्पॉर्टंट सांगण्यासारखं आहे ते तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर कोणत्या वॅकन्सी किती आहे आणि त्याचं क्वालिफिकेशन काय आहे. बघा, क्वालिफिकेशन सर्वांचं सारखं आहे. काय, 10वी आणि ITI. 10वी आणि ITI. तो ITI कुठचा असला पाहिजे, NCVTचा असला पाहिजे. एवढं फक्त लक्षात ठेवा, SCVT चालणार नाही. ठीक आहे. आणि जो ट्रेड लिहिला आहे तोच इलिजिबल आहे. मी आपल्या मतान सांगत नाही, तुम्ही आपल्या मतान भरायचं नाही. ट्रेड जर बघाल, फिटर आहे, मशिनिस्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे आणि लॅब असिस्टंट, त्यालाच केमिकल प्लांट म्हणजे ते एकच नाव आहे किंवा 2 नावाचे पार्ट आहे. त्याच्यामध्ये फिटरच्या 4 जागा, मशिनिस्टच्या 3, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सच्या 15, लॅब असिस्टंटच्या 2 आणि क्वालिफिकेशन सर्वांचं 10वी प्लस काय ITI आहे. तर ITI कोणत्या, त्याच ट्रेडमध्ये ज्या ट्रेडच्या त्या जागा आहे. पुन्हा त्याच्यानंतर बघाल IT, आता ऑप्शनमध्ये ITI, ITSM आहे आणि ITCTSM नावं बदलतात. तर ते नावं बदलल्यामुळे 2-3 नावं आहे. याच्या किती जागा आहे, टोटल 15 जागा. क्वालिफिकेशन सेम टू सेम 10वी आणि तुमचं ITI असलं पाहिजे सेम कॉपी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे. आता इलेक्ट्रिशियनमध्ये वायरमनवाल्या विद्यार्थ्यांचा कधी प्रश्न असतो की ते वायरमन दिलेलं नाही, वायरमन भरू शकत नाही. इलेक्ट्रिशियन फक्त इलिजिबल आहे. त्याच्याही जागा किती, इलेक्ट्रिशियनच्या 8 जागा आहे आणि क्वालिफिकेशन सेम टू सेम 10वी प्लस ITI. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुन्हा एक ट्रेड 14 झाल्या, पुन्हा 15वा ट्रेड आहे. कोणता, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. त्याच्या 7 जागा आहे. क्वालिफिकेशन सेम टू सेम. आता फार्मसिस्ट हे आहे, तर हे आपल्या ITIचा नाही आहे, हे डिप्लोमाची जागा आहे, एकच जागा आहे आणि ते फार्मसिस्टसाठी आहे. इथपर्यंत पटलं तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे बाकीचं तुम्हाला कोणत्या कोणत्या पोस्ट आहे तेही तुमच्या लक्षामध्ये आलं आणि नेमकं त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागते तेही तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा जर बघाल तर नेमकं तुम्हाला एज रिलॅक्सेशन किती दिलेलं आहे किंवा एज कितीपर्यंत, एज लिमिट किती दिलं आहे ते सांगतो. याच्यामध्ये बघा, 9 पासून 15 पर्यंत ज्या पोस्ट आहे त्यांच्यासाठी पेमेंट आहे 69,100 इथपर्यंत स्केल आहे. ती 21,700 पासून ते 16 नंबरची डिप्लोमा लेवलची आहे फार्मसिस्टची. आणि एज जर बघाल सर्वांना 13/11/2025 पर्यंत म्हणजे 13 नोव्हेंबरपर्यंत तुमचं वय 18 ते 35च्या दरम्यान असलं पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. ठीक आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, SC असाल तर त्यांना 5 वर्ष प्लस होणार. SC आणि STचा जर कॅन्डिडेट असणार 5 वर्ष प्लस म्हणजे तो 40 वर्षापर्यंत भरू शकतो SC आणि STचा कॅन्डिडेट. ठीक आहे. मग तो मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो. त्याच्यानंतर जर तुम्ही OBCचे कॅन्डिडेट असाल तर त्यांच्यासाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. किती आहे, 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकते. फॉर्म भरायची खूप मोठी लेंथ दिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने बरेचसे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहे. ठीक आहे. मग बाकी एक सर्व्हिसमॅनचं वगैरे ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे की नेमकं आपलं सिलेक्शन कसं होणार. आता तुम्हाला
बऱ्यापैकी माहीत आहे सेंट्रलची जर जॉब असली किंवा सेंट्रलची जर भरती असली तर होते तिथपर्यंत याच्यामध्ये स्किल टेस्ट येते, म्हणजे आपला टेक्निकल असल्यामुळं, म्हणजे रिटर्न टेस्ट पण आहे आणि सोबत तुमचं सिलेक्शन होणार स्किल टेस्ट, या दोघांच्या बेसिसवरती. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी का फक्त तुमचे मार्क कन्सिडर होणार, तुमची मेरिट लिस्ट बनणार फक्त आणि फक्त रिटर्न टेस्टनी बनणार. कशाने? रिटर्न टेस्टनी बनणार. स्किल टेस्टला फक्त तुम्हाला पास करायचं आहे, फक्त काय करायचं याला पास करायचं आहे, मार्क वगैरे टॉप करायची याच्यामध्ये गरज नाही आहे, पण तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागेल रिटर्न टेस्टमध्ये सामोर. आता ती रिटर्न टेस्ट कशी होणार ते महत्त्वाचं आहे. रिटर्न टेस्ट आता प्रत्येकाचं ट्रेड वेगळं वेगळं आहे, सर्वांना त्याच ट्रेडचा सिलेबस आहे, ज्या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेलं आहे त्या ट्रेडचं. आता इथं बघाल ते सिलेबस वगैरे बघा इथं दिलेलं आहे. ही जी वेबसाईट आहे ना DGTची वेबसाईट आहे, काही तुम्हाला शोध लावायची गरज नाही. जे तुम्ही शिकले ITI मध्ये, जो तुमचा ITIचा सिलेबस आहे त्याच सिलेबसच्या आधारित काय याच्यामध्ये पेपर येणार आहे. आता किती मिनिटाचा पेपर आहे? तो आहे 90 मिनिटाचा पेपर, म्हणजेच त्याला 1.5 तास म्हणू आपण. त्याच्यानंतर प्रश्न किती येणार? 80 MCQ येणार आहे. किती येणार आहे? 80 MCQ. तर मग एका प्रश्नाला किती मार्क? तर एका प्रश्नाला 1 मार्क आहे. एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे याचा अर्थ काय झाला? 80 प्रश्न 80 मार्कासाठी आहे. किती आहे? 80 प्रश्न 80 मार्कासाठी, आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.33. म्हणजे जर प्रश्न चुकला तर तुम्हाला बरोबर मिळालेल्या गुणांमधून 0.33 कमी केले जाईल, 0.33 कमी केले जाईल किंवा मायनस केले जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता तुमचा सिलेबस काय असणार? तर तो सिलेबस असणार करिक्युलम बेस असणार. करिक्युलम बेस म्हणजेच काय? तुमचा जो तुम्ही ITI मध्ये शिकले, जो तुम्ही ITI मध्ये शिकले त्या बेसिसवरतीच काय असणार? तुमचा पेपर असणार. दुसरं की आता हा झाला रिटर्न टेस्ट, आणि याच्यामध्ये तुम्हाला टॉप करायचं आहे, याच्यामध्ये मेरिटमध्ये यायचं आहे. आता जी स्किल टेस्ट आहे, स्किल टेस्ट पण तुमच्या सब्जेक्टच्या किंवा तुमच्या ट्रेडच्या आधारातच होणार. फक्त याच्यामध्ये तुम्हाला पास करायचं आहे. ओपनमध्ये असाल तर 50 मार्क घ्यायचे 100 पैकी, कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 40 मार्क घ्यायचे 100 पैकी, जे आपल्या ITIचा क्रायटेरिया असतो जवळपास तोच. आता ही जी वॅकन्सी आहे आणि त्या स्किल टेस्टसाठी जर तुम्ही याच्यामध्ये इलिजिबल जर ठरले, मेरिटमध्ये आले, तर तुम्हाला एका वॅकन्सीच्या मागे 5 जणांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल. म्हणजे 1:5 5 जागा असेल तर 5 25 जणांना बोलवलं जाईल स्किल टेस्ट देण्याकरता. आणि ती फक्त कसं आहे? गो नो गो वाली मेथड आहे. म्हणजेच काय? गो नो गो म्हणजेच काय? क्वालिफाईंग नेचर आहे. काय क्वालिफाईंग नेचर? म्हणजे तुम्हाला मेरिटमध्ये यायचं नाही, फक्त या स्किल टेस्टला पास करायचं आहे. काय करायचं? पास करायचं आहे, आणि सहज पास होऊन जातात, पण ते बिना अभ्यासाने होत नाही, लक्षात ठेवायला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा असणार त्या 80 प्रश्नाच्या 80 मार्काचा, तर आपल्या ॲपवरती, जे आपला ॲप आहे CST लॉन्चपॅडचा ॲप, त्याच्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी थेअरीचा मास्टर कोर्स आहे, जो सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता उपयुक्त आहे. त्याची भाषा आहे मराठी प्लस इंग्लिशमध्ये. त्याच्यात काय काय कंटेंट आहे, काय सर्व दिलेलं आहे, ते सर्व तुम्ही इंट्रोडक्शन व्हिडिओ बघू शकता. यूट्यूब चॅनलला पण आहे, किंवा आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मग तुम्ही इंट्रोडक्शन मागवू शकता. ॲपमध्ये ॲप डाउनलोड केलं, तिथे पण इंट्रोडक्शन तुम्ही बघू शकता. फक्त जॉईन करताना आठवणीने विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं की 10% कूपन कोड आहे ओपन माइंड गुरुजीचं, हे आवर्जून वापरायचं. 10% फीज काय होते? रिड्यूस होते. ह्या वापरायला बरेच जण विसरतात, म्हणून मला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं. ठीक आहे. काही अडलं तर इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्या विषयाकडे, जर तू आता नेमके बरं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो कशाचा? परीक्षेचा. तर एक्झाम सेंटर कुठे होणार? चूज द सेंटर फॉर रिटर्न टेस्ट करता कुठे जायचं आहे? तर रिटर्न टेस्ट करता आता खूप सारे 18 दिलेले आहे, जवळपास 18 सिटी दिलेल्या आहे. तुम्ही जर वाचाली तर बाकी वाचायची गरज नाही. आपल्याला जर तुम्हाला पेपर महाराष्ट्रात द्यायचे असेल तर महाराष्ट्रासाठी 2 सेंटर आहे, एक आहे मुंबई आणि एक आहे नागपूर. आता तुम्हाला जे जवळ पडते किंवा जे कन्व्हिनियंट आहे तिथचं तुम्ही सेंटर सिलेक्ट करू शकता आणि तिथे पेपरसाठी तुम्ही जाऊ शकता. बाकीचे सर्व अधिकार या कंपनीला दिले आहे, ते काही करू शकते, ते चंद्रावरही घेऊ शकते पेपर. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या इम्पॉर्टंट तारखा कोणत्या आहे? फॉर्म सुरू झाले 24 पासून आणि लास्ट डेट आहे 13 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला भरायचे. तेही रात्री 12 पर्यंत नाही, ते भरायचे तुम्हाला 5 वाजेपर्यंत, 17 वाजेपर्यंत, म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे दुपारचेच 5 पकडू शकतो आपण. 13 तारखेला 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. डेट वाढेल याची अपेक्षा ठेवू नका. ठीक आहे. त्याच्यापूर्वीच भरून टाका. त्याच्यानंतर जर तुमचं काही अडत असणार तर तुम्ही कंपनीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त कॉन्टॅक्ट करताना 10 ते 5च्या दरम्यान करायचं, नाही तर मग आपले पोरं 2-2 वाजता रात्री फोन करतात, तर तसं व्हायला नको. हे उचलणार नाही. आता आम्ही कधी उचलून टाकतो, पण हे उचलणार नाही. तर इथे काय करायचं? तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडलं तर इथं दिलेलं आहे, अडत तर नाही सहसा. फॉर्म भरताना काय अडणार आहे? अडून बरोबर आहे. त्याच्यानंतर फीज किती असणार फॉर्म भरायची? तर सर्वांसाठी युनिफॉर्म फीज 500 रुपये, 500 रुपीज आहे सर्वांसाठी, कोणती कॅटेगरी असो, कोणी असो. पण
इथे मुलींसाठी लाडकी बहीण योजना आहे, कोणत्या कॅटेगरीची असो. आणि जर तुम्ही म्हणजे फी तुम्हाला रिफंड होते, म्हणजे पहिले 500 भरायचे आणि मग ते परत देणार. किती देणार ना, कसे देणार, लक्ष देणार, कोणाला देणार, जो परीक्षेला अपियर्ड होणार, म्हणजे जो परीक्षेसाठी प्रेझेंट आहे किंवा जो परीक्षा द्यायला जाणार आहे त्याचीच फी परत येईल ना. तुम्ही म्हणाल मी भरतो उद्या वापस येईल, असं होणार नाही. तुम्ही भरा, परीक्षा द्या, मग तुमची फीज काय येणार, परत येणार. पण कोणाला किती येणार, ते रिफंड किती येणार, रिफंड फुल येणार. कोणासाठी फुल येणार, जे विद्यार्थी SC आणि ST PWD एक्स सर्व्हिसमॅन मध्ये आहे त्यांची फीज पूर्णच्या पूर्ण परत येणार. सोबत मग कोणत्याही कॅटेगरीच्या माझ्या बहिणी असतील त्यांना लाडकी बहीण योजना इथं लागू आहे, तर तुमचे पण पूर्णच्या पूर्ण 500 काय येतील परत. आता जे उर्वरित कॅटेगरी आहे त्यांचे सर्व डिडक्शन झाल्यानंतर 400 रुपये परत येईल. जे काही उरलेले गडी आहे आपले त्यांचे 400 रुपये काय येणार, परत येणार. ठीक आहे, म्हणजे फीज सरळ 500 रुपये आज देणी आहे, ते येईल नाही येईल सर्व जबाबदारी तुमचीच म्हणताय, असं तिथं लिहिलेलं आहे. कामाकामाचं तुम्हाला सांगतो. पटलं इथपर्यंत. आता अप्लाय कसं करायचं आणि कुठे करायचं, तर ही अप्लाय करायची लिंक आहे. ठीक आहे, लिंक आहे म्हणजे वेबसाईट आहे. कशाची, आपल्या मेन वेबसाईटची एसएची जे लिंक आहे तो होता SAC-government.gov. म्हणजे इथनं तुम्ही कोणताही अपडेट तुम्ही चेक करू शकता. सर्व काही लिंक वगैरे इथं अवेलेबल आहे. परंतु तुम्हाला अप्लाय करायला शोधत बसावं लागेल. त्याच्यापेक्षा सोपं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जायचं आणि तिथनं काय करायचं, लिंकवर डायरेक्ट अप्लाय लिंकची असणार, त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही त्या पेजवरती चालले जाता. याच्यावरती जाल, तुम्हाला शोधायला थोडासा वेळ लागू शकतो. तर ही वेबसाईट तुमच्या कामाची आहे. म्हणजे तुमचा हॉल तिकीट असो, तुमचा निकाल असो, जे काही तुम्हाला इथे बघायला मिळू शकते. तर ही जी होती ती अपडेट होती कशाची, स्पेस अप्लिकेशन सेंटरची. SAC शैक्षणिक पात्रता होती ITI, म्हणजे 10वी+ ITI. आणि इतके सारे ट्रेड त्याच्यामध्ये काय होते, इलिजिबल होते. जर तुम्ही अजून म्हणजे आता तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही याच्यातले असाल तर आवर्जून अप्लाय करा. आणि नसेल अप्लाय करायचं, तुमचे मित्र असेल तर त्यांना तुम्ही शेअर पण करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी करा, व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमचा कोणता अपडेट मिस व्हायला नको. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.